अहो सुनबाई, सुनबाई, ओ सुनबाई, ओ सखू, तू का सुनबाई वय का? मी सुनबाईले बोलवलं ना, मग तू कशी का आली? आता कशी का आली, कुठून आली ते जाऊ द्या ना. हा, काम कोणतं होतं तेवढं सांगा. हा, सुनबाई घरी आहे नाही? बाई घरी नाही? एवढ्या सकाळी सकाळी गेली कुठं म्हटलं मग? कुठं गेली म्हणलं तुमची सुनबाई? तेवढं मले काय माहित. तुमची सुनबाई म्हटलं जेव्हा कुठं जाते बाहेर तर मला सांगून जाते का? हा, मी काय या घरची काय मालकीन होय? हा, ते जाते म्हणलं कुठे बी फिरायला दौडराले. तो माता माय, तू का मुंबईला आणि दिल्लीला गेली होती तर तुला माहित नाही म्हटलं? तू घरीच होती ना? हा, मग तू घरी असून म्हणलं तुला माहित नाही का सुनबाई कुठे गेली तर? हो, मला काय माहित. मी आंघोळ करायला गेली होती तेवढ्यातच म्हणलं सुनबाई कुठे गेली कुठं नाही मला माहित आहे का? ना तुम्ही तर बाहेर होते ना बसून, मग तुम्हाला दिसली असं ना आता इथून जातानी. हो, मी बाहेर गेलो होतो म्हणून विचारवलं आहे तुले. तुम्हाला म्हटलं सुनबाई सोबत कोणतं काम होतं? काही नाही, ते चहाची आठवण आली म्हणलं मला. तर सुनबाईले म्हणत होतो एक कप म्हणलं गरम गरम चहा मांडून दे म्हणून. तर आता सुनबाई घरीच नाही म्हणतो. आता सुनबाईच काही जरुरी आहे का मला पाहिजेच म्हणून चहा मांडण्यासाठी? मी मांडून देतो ना. तू ते बी चहा नाही रे बाबा. तू आता चहा पिण्यापेक्षा नाही पिलेला बरा म्हणलं चहा. हा, तू जेव्हा चहा मांडतो तेव्हा मला म्हणलं दिवसभर त्या संडासच्या घरामध्ये जायला लागते म्हणलं संडास करायला. ते गडबड होती म्हणलं. तुला चहा मांडलं त्या दिवशी पोट गडबड होती मायावाला. तू नको मांडू म्हणलं चहा, म्हणून सुनबाईला म्हणलं तुम्ही ना. आता आली तुमची सुनबाई. काय झालं सासूबाई? काही झालं नाही. तुझ्या सासरेले माझ्या हातचा चहा आवडत नाही म्हणते म्हणून तुला हाका मारे. हा, सुनबाई कुठं आहे, सुनबाई कुठं आहे? मी म्हटलं मला काही माहित नाही म्हटलं. तर गेली कुठे होती तू? हा, कुठे गेली होती? बाई, साखर होतीच नाही घरी. मग साखर आणाले सरपंच साहेबाच्या दुकानात गेली. मग चहा कसा मांडीन मी? म्हणून सकाळचा चहा झालाच नाही म्हणलं आज. कर आणायला गेली होती का? ठीक आहे म्हणलं सुनबाई. तू एक काम कर बरं, एक कप म्हणलं गरम गरम चहा आण बरं, मस्त दुधाचा. म्हणतं का? हो म्हटलं मामाजी, मांडून देतो आताच. सासूबाई तुम्ही प्यान का म्हणलं चहा? म्हणलं पाहिजे म्हणलं चहा व्या. मी एक दिवस चहाने पेली तर काही मरत नाही म्हटलं. ते तुझ्या सासऱ्याला बनून दे म्हणलं चहा. जा लवकर. कुठे गेला होता बे शांताराम? सकाळी सकाळीच एका गावामध्ये चालला जातो. कुठे गेला होता? आबा आता कुठं गेलो होतो म्हणजे तिकडे नदीकडे गेलो होतो म्हटलं पोट साफ करायला. तिकडे गेला होता पोट साफ करायला? म्हणजे मी समजलो नाही. हो आबा, पोट साफ करायला म्हणजे संडासले गेलो होतो त्या खुल्या वातावरणात म्हणलं. नदीकडे, नदीत पाणी बी आहे ना, तिकडेच गेलो होतो म्हटलं. अबे एवढा मोठा संडास आहे घरी न, बाहेर जातं का बे नदी नाल्यावर ते संडास करायला? हा, अजून गंदगी फैलवतं का म्हणलं बाहेर? हा, एवढ्या मोठं आले का? हा, गव्हर्नमेंट काय सांगते हागंदारी मुक्त करा गावं, हागंदारी मुक्त करा गावं. न तुसले का त्या नदीवर मला खुल्या वातावरणात चाललाय का बे संडासले? हा, हे बरोबर नाही ना. आबा सगळे गावातले लोकच जाते म्हणलं सकाळी उठून त्या नदीकडे. पोट्टे डेंडरे डुंडरे सगळेच जाते न. कसं आहे म्हणलं तिकडे गेलं कसं आहे म्हणलं थोडंसं वातावरणात म्हणलं फ्रेश बी होती माणूस, म्हणून तिकडे जातो. थोडंसं म्हणलं येता येता गोष्टी पाणी होती. मग सोयाबीन फॉयबीन नेत नाही का म्हटलं? ते भरूनच ठेवता का म्हणलं बाहेर? अजून पाण्या पावसानं ते सोयाबीनचे पोते ओले होऊन जाईल ना. नाही तर म्हणलं ते पन्नी वन्नी ते मेन कापड फेन कापड झाकून ठेवू त्या सोयाबीनच्या पोतेवर. नाही तर घेऊन जा म्हणलं मार्केटले. काय ठेवतो बा, पण नेऊन काय करू? त्या सोयाबीनला भावच नाही ना. हा, काय म्हणलं 3,500 4,000 रुपये क्विंटल सोयाबीन खबर राहिली आहे कास्त करायची. मग काय म्हणलं नेऊन फायदा आहे का काही? ते लेखा मग आता का 10,000 सोयाबीन जाणार आहे तुझी? हा, दरवर्षी तेच राहते म्हणलं घराना. हा, 3,500 रुपये क्विंटल सोयाबीन, 4,000 रुपये क्विंटल सोयाबीन. कधी गेली का म्हणलं 8,000 रुपये क्विंटल सोयाबीन तुझी नाही ना? मग काय करतो भरून? पाय म्हणलं एखाद्या पाय घेऊन जा म्हणलं सोयाबीन. आबा अजून म्हणलं 15 दिवस राहू देतो, त्याच्यानंतर म्हणलं भाव वाढला तर ठीक, नाही तर म्हणलं घेऊन जाईन. हा, 15 दिवस राहू देतो म्हणलं घरी भरून. काय राहू दे म्हणलं 15 दिवस. 15 दिवसाच्या नंतर घेऊन जातो. चहा की झाला का म्हणलं? चहा पेला का? आबा सकाळी चहाच कुठं झाला आपल्या घरी, साखरच नाही होती ना. मग मी म्हणलं शांतीला राहू दे म्हणलं, येतो म्हणलं मी तिकडून नदीकडून. तर आता पेतो म्हणलं चहा. झाला असं ना आता? आली असं ना शांती? म्हणलं सुनबाई साखर घेऊन जा, चहाच मांडून राहिली असं झालाय असं चहा. जा पिऊन घे तू म्हणलं चहा. जा लवकर. चाल ते सोयाबीन घेऊन जा ना बे. काय म्हणलं ते सोयाबीन भरून ठेवतले का? पैसे बी नाही म्हणलं घरी खर्चाले. घेऊन जा ना सोयाबीन. काय करू मी? सोयाबीनले भावच नाही. 3,000 3,500 4,000 रुपये क्विंटलला सोयाबीन खपूर राहिली आहे ह्याही वर्षी. सगळं म्हणलं मारून टाकलं म्हणलं त्या व्यापाऱ्यानं म्हणलं शेतकऱ्याले. तिकडून गव्हर्नमेंट मारते म्हणलं आपल्याला शेतकऱ्याला. काय करता ते मले माहित आहे का सोयाबीनले भाव नाही म्हणून. न कोणत्याच मालाले म्हणलं शेतकऱ्याचे भाव राहत नाही. दरवर्षी थेट डेंग राहते. कधी व्यापारी मारते, तिकडून गव्हर्नमेंट मारते. भाव देत नाही ते मला माहित आहे. पण 4-5 दिवसात म्हणलं समोर जाऊन दिवाळी आली आहे. घरी म्हणलं चिवडा लाडू काय आहे ते करायला लागणार ना सुनबाईले. मग त्यासाठी पैसा पाणी लागणार ना बे. आपल्या घरी 1 रुपयाने आहे. मग तू कसा म्हणता आता नेत नाही म्हणून सोयाबीन? ठीक आहे सोयाबीन नको नेऊ तसं मोठे पाटलाले, नाही तर म्हणलं सरपंच साहेबाच्या घरी जाऊन काही म्हणलं 5,000 रुपये म्हणलं व्याजाने आण. आबा आता काय दिवाळीच्या तेवढ्यात म्हणलं त्या मोठे पाटलाले सरपंच साहेबाला पैसे मागता हो व्याजानं? हा, कायले व्याजानं पैसे मागता? बिन फालतू म्हणलं ते 5% व्याज काटते आपला.
बिन फालतू नाही आणत नाही ते पैसे व्याजाचे आणत नाही. बोलून राहिला बी तू, चित बी तू आली ना पट बी तू आली. म्हणजे सोयाबीन बी नेत म्हणतो हा विकाले न तिकडं म्हणलं त्या मोठे पाटलाले किंवा त्या सरपंचाले तिकडून त्याच्याकडून मागून वेदान पैसे आण म्हणतो. ते आणणं नाही हो तू यानं. मग कसं म्हणलं आता ते 5 रुपये पर्सेंट पैसे काढते ना, मग तिथं 5 रुपये पर्सेंट पैसे देणं परवडते का? म्हणले काय आपल्या घरी म्हणलं ह्या वर्षी म्हणलं पैसा पाण्याची मोठी किल्लत चालू आहे. समोर जाऊन दिवाळी आली आहे. घरी म्हणलं काही ना काही म्हणलं चिवडा पाणी लाडू वाडू तर बनवास लागन ना सुनबाईले. तुले पोरगा आले का ते काही खाणार नाही का? लोकांच्या घरी म्हणलं सगळं बनन म्हणलं चिवडा लाडू हे म्हणलं अनरसे वनरसे ते म्हणलं करंज्या वरंज्या. आपल्या घरी काही बनणार नाही का? ठीक आहे बा. मग काय म्हणलं मी त्या काही व्याजानं काही पैसे मागत नाही त्याले. व्याजानं मागून बी आपल्याला अर्धे पैसे जास्त देणं आहे. त्याच्यापेक्षा म्हणलं हे सोयाबीन घेऊन जातो मार्केटमध्ये. काय करू मग आता भाव नाही तर घेऊन जा. हे तर खूपच चांगलं वाढून म्हणलं सोयाबीन वाढणच किती 500-1000 रुपये वाढन. कायचे 1000 रुपये वाढते 4000च्या वर तर जात नाही सोयाबीन. नेहमी म्हणलं तेच आहे म्हणलं शेतकऱ्याच्या मागं बिन फालतू शेतकऱ्याच्या सुरावर म्हणलं हे सगळ्या दुनियाचं वजन आहे. त्याच्याचकडे म्हणलं कोणी लक्ष देत नाही. त्याकडे म्हणलं 10 पोते सोयाबीन आहे. मग आता ते 10 पोते सोयाबीन न्यायची आहे तर पेशीलच करायला लागेल ना. याटोत तर जात नाही ते 10 पोते सोयाबीन. मग आता त्यासाठी काय करायला लागेल मोठे पाटलाच्या घरी जाऊन ट्रॅक्टरला सांगायला लागेल ना. आणि त्या 10 पोत्यासाठी ते 1500 रुपये द्यायला लागते मला मोठे पाटलाले भाडं. तू एक काम कर देवलाल, तू कोणी शांतारामच्या घरी जाऊन पाय. शांताराम म्हणे मला त्या दिवशी तुकाराम भाऊ म्हणे यावर्षी काही सोयाबीनचा भाव काही वाढत नाही म्हणे. ठेवून का करतो म्हणे सोयाबीन मी विकून टाकतो म्हणे. म्हणून तसं म्हणून राहिलं तुले शांतारामच्या घरी जाऊन विचार दिले चालतं का म्हणा सोयाबीन घेऊन. म्हणजे सप्ते सापडून जात तुले. म्हणजे भाडे अर्ध न पैसे वाचून जाते. आता मी काही जात नाही म्हणलं ती शांताराम भाऊच्या घरी. कोण बे देवलाल शांतारामच्या घरी कोण नाही जात म्हणलं. कोण तू जाय ना शांतारामच्या घरी. मग आज कोण नाही चालला. आता म्हणलं तिथं सकाराम काका सकू काकी हे आले आहे ना. आज पण मस्त देवदर्शन करायला गेले होते 1 वर्षापर्यंत. घरी म्हणलं शांत होतं. आता म्हणलं तिथं गेलं का नाही ते सकाराम भाऊ ना सकू काकू पागल करून टाकते. माहित आहे ना मी काही जात नाही. मग अबे तर सकाराम भाऊ कायचा पागल करते मी तुले. आता ते देवदर्शन करायला गेले होते तर त्याच्या घरी येणार नाही का वापस ते. आता घरी आली आहे तू जाशीनच नाही का म्हणलं शांतारामच्या घरी. जा जगन अबे जगन अबे पागल डोक्याच्या पोट्ट्या पागल डोक्या त्या मायचा पोट बे. तुम्ही ना मला आवाज दिला का? अबे भामट्या तोंडाच्या इथं जगन नाव कोणाचं आहे. तुलेच आवाज दिला ना. काय करू राहिला म्हणलं त्या मोबाईल मध्ये. एवढा तुले 2-4 आवाज दिले त्या मोबाईल मध्ये चालू लक्ष आले का. काय बी त्या मोबाईल मध्ये जे मोबाईल पाहू राहिला का एका घंट्या बसून. जावर शांताराम भाऊच्या घरी जा. शांताराम बोले म्हणा मा बापानं बोलवलाय म्हणा घरी. जा लवकर. मी नाही जात म्हणलं शांताराम काका तिथं. आता म्हणलं तिथं देवदर्शन करून ते म्हणलं सकाराम आपा सकू आजी आली आहे तर तिथं म्हणलं काही नाही तिथं भई कटरते म्हणलं ते माझ्यासोबत दोघंही बी बुडा बुडी. तुम्ही जात नाही तुम्हीच जा. ना बे तूच तू आले कामा म्हणलं त्या लहानशा पोरावर काय सोपवतो बे. जा ना तू. जा ना स्वतःच बोलून घे. तेले आण इथं बोलू ना असं कर तसं कर. जा लवकर. काय जातो मी सगळं मायाच मागा आलाय. चाललो सकाराम काका शांताराम भाऊ आहे का घरी. बे तेवढ्या लांबून बोलतो का बे. जवळ ये ना म्हणलं माझ्या कानानं बरोबर ऐकायला येत नाही. जवळ आहे असा दूर राहिले का जसं का मी तुला खाऊच राहिलो आहे. जसं काही वाघ होय का मी. ये समोर ये अजून सोडसा. ये समोर ये. आता काय काम होतं शांताराम सोबत. काही नाही म्हणलं सकाराम काका ते मी चाललो म्हणलं सोयाबीन घेऊन ते मार्केटमध्ये विकाले. म्हणून एक शब्द म्हणलं शांताराम भाऊ विचारून घ्या सोयाबीन आहे म्हणलं तर चालतं का म्हणलं भाऊ सोबत घेऊन. भाडे अर्ध होऊन जाते पैसे वाचून जाते. मोठे पाटलाचा ट्रॅक्टर सांगून देतो म्हणलं सोयाबीन न्यासाठी. म्हणून हे विचारासाठी आलो आहे. आता पण आमच्या त्याच गोष्टी चालू होत्या. शांतारामले तू याच्या अगोदरच म्हणलं मी म्हणलं सोयाबीन घेऊन जा म्हणून मार्केटमध्ये. नाहीतरी भाव तर भेटत नाही. 3,500-4,000 रुपये तर भाव राहतेच नाही म्हणलं. नेहमी हर वर्षी हेच काम आहे. घेऊन जा काय ठेवतो म्हणलं पाण्या पावसात म्हणलं बाहेर वली होऊन जाईल सोयाबीन. तर तो म्हणे थांबतो म्हणले 15 दिवस. आता माहित नाही बा का म्हणते तो 15 दिवस. मग काही जमणार नाही. मग जाच लागेल मला आता. चालतो मग आता मलाच घेऊन जा लागेल त्या ट्रॅक्टरमध्ये. म्हणलं देवलाल मी बोलून पाहतो दिले का म्हणते तो. तर बोलून घ्या म्हणलं तुम्ही दोघं आमने सामने. ठीक आहे म्हणलं काका बोलू बरं. आता तू काय इथं दरवाजामध्ये उभी आहे म्हटलं त्या खुटासारखी. जा ना म्हणलं त्या सुनबाईला काही काम धंदे तर करू लाग. एक काम नाही करू लागत त्या सुनबाईले. बिचारीवर म्हणलं सगळे घराचे सगळे कामं पडले आहे. दादा मदत करू लाग. इथं कोणतं काम आहे वा दादा. चालली तुम्हाला तर मी उभी राहिली तर चांगलंच नाही दिसत. जशी का मी म्हणलं इथं कामच नाही करत. चालली बे शांताराम शांताराम अबे झालाच नाही का बे चहा पिऊन. का म्हणलं चहाचा गंजच लावला म्हणलं तोंडाले. इकडे हे देवलाला आलाय म्हणलं काय तर बोलून घेते सांगत. तुला देवलाल भाऊ कसं काय रे बा कसं काय ना केलं माझ्या घरी आज. नाही का शांताराम भाऊ ते म्हणलं सोयाबीन निवड आलो तुम्ही ते विकाले बाजारामध्ये. कसं म्हणलं घरी म्हणलं पैसा पाणी आहे नाही. आता दिवाळी आली म्हणलं समोर तर माझ्या घरचा बुडा म्हणे घेऊन जा म्हणे.
तर काय म्हणलं आता घरी सगळं बनवास लागते म्हणलं ते जाडू वाडू काय म्हणलं घरी तर पैसा लागतेस ना घेऊन जातो म्हणलं आता सोयाबीन तर म्हणून तुला विचारायला आलो आहे चालतं का बा म्हणलं घेऊन हा अर्ध भाडं होऊन जाते तुझ्यापाशी 10 पोते आणि माझ्यापाशी 10 पोते घेऊन जाऊ म्हणलं मोठे पाटलाच्या ट्रॅक्टरमध्ये आपण देवलाल भाऊ त्या सोयाबीनला म्हणलं भावच नाही ना 3,000 3,500 4,000 रुपये क्विंटल खपूर राहिले सोयाबीन काय म्हणलं भावच नाही ना शांताराम भाऊ तुला असं वाटते का 5,000 रुपये क्विंटल सोयाबीन येईल म्हणून ह्या वर्षी बी अरे काही खरं नाही 3,500 तर 4,000 पर्यंत सोयाबीन राहणार आहे या वर्षी बी हा शेतकऱ्याला म्हणलं कधीच म्हणलं सुखानं जगायला भेटणार नाही म्हणून म्हणतो काय ठेवतं का चाल ना घेऊन जा ना घेऊन जा ना हा आता म्हणलं एका ट्रॅक्टरमध्ये चालली जाते ना पोते सोयाबीनचे तुईवाली बी नाही वाढत म्हणलं सोयाबीन घेऊन जा काय बा आता घेऊनच जा म्हणता तर घेऊन जातो म्हटलं मग आता ट्रॅक्टर सांगायला जा लागेल ना मोठी पाटला जा देवलाल भाऊ चाल मग चाल ना हा नाही तर अजून म्हणलं मोठी पाटला ट्रॅक्टर म्हणलं कुठं म्हणलं अजून ते ट्रीपवर चालली भाड्यावर तर म्हणलं अजून म्हणलं आपल्याला आपत येईन अजून टेम्पो सांगायला लागेल त्या तालुक्यामध्ये जाऊन चाल लवकर मोठी पाटलाच्या घरी बोला सरपंच साहेब आज कसं काही नाही केलं बाबा माझ्या घराकडे कोणतं काम होतं का आता मोठे पाटील आपलं कसं आहे माहिती आहे ना तुम्हाला जेव्हा काम राहते तेव्हाच आपण कोणाच्या घरी जातो नाही तर काही म्हणलं जाणं काही जरुरी आहे नाही म्हणलं कोणाच्या घरी काही नाही ते सोयाबीन घेऊन जायची होती मार्केटमध्ये विकायले तर ट्रॅक्टर आहे का म्हणलं खाली तर घेऊन जातो म्हणलं सोयाबीन भरून ट्रॅक्टर खालीच आहे 2-3 दिवस काही आता म्हणलं भाडे भुडे आहे नाही ट्रॅक्टरचे तर बाहेरच म्हणलं उपास आहे मग घेऊन जातो म्हणलं ट्रॅक्टर आज घेऊन जा ना हो केव्हा घेऊन जा न म्हणलं किती पोते आहे सोयाबीनचे नाही जास्त नाही आहे 15 पोते आहे 15 पोते सोयाबीनसाठी ते ट्रॅक्टर पैसे करणं परवडते का तुम्हाला सरपंच साहेब एखादी ॲटो पा त्याच्यात टाकून द्या कसा आहे ॲटो पाच बसा माझ्या ॲटोमध्ये नाही मावली तर अजून म्हणलं बिन फालतू जाईन तर जाईन म्हणलं भाडं हा ट्रॅक्टरच घेऊन जातो तसं नाही म्हणून राहिलो तुम्हाला काय म्हणलं त्या 15 पोते सोयाबीनसाठी म्हणलं ट्रॅक्टर पैसे करता तुम्ही मायवाला हा तुमचे पैसे वाचून जाते बा म्हणून म्हणलं ॲटो सांगून द्या हो द्या ना वो काय जाईन म्हणलं 1,500 रुपये भाडं आहे ना आपलं ट्रॅक्टरचं जाईन तर जाईन जाऊ द्या ना आता काय कोणाच्या लोमट्यात तोडत बसून का माणूस हा जाऊ द्या ठीक आहे सरपंच साहेब घेऊन जा आणि त्या झुमऱ्याच्या घराकडे जाऊन त्याला म्हणा ते सोयाबीनचे पोते न्यायचे आहे म्हणा ट्रॅक्टरमध्ये तर चाल म्हणा लवकर ठीक आहे तुम्हीच बोलून घेता त्याले ठीक आहे ना मोठे पाटील जातो म्हणलं आता या झुमरच्याच घराकडे ट्रॅक्टर घेऊन जातो म्हणलं मग हा सोयाबीन भरायले बापा सरपंच साहेब मोठे पाटलाच्या घरी सकाळी सकाळी कोणतं काम काढलं रे बा मोठे पाटलाकडे नाही म्हणलं शांताराम भाऊ ते ट्रॅक्टर म्हणलं पैसे केला सोयाबीन भरासाठी ते विकायला निवड आलो मी सोयाबीन म्हणून मोठे पाटलाचा ट्रॅक्टर सांगितलाय शांताराम भाऊ सरपंच साहेबाला बाबा म्हटलं मी 15 पोते सोयाबीनसाठी बाबा मायावाला एवढं मोठा ट्रॅक्टर काय स्पेशल करता 1,500 रुपये काय बसवता तर ॲटोमध्ये टाकून द्या म्हणलं पोते तर नाही कुरायला मायवाली गोष्ट काही वादच नाही म्हणलं सरपंच साहेब मस्त जमला आता काय मस्त जमलं का शांताराम भाऊ अरे बाबा आम्ही बी आता सोयाबीन निवडालो होतो ते मार्केटमध्ये विकाले देवलाल भाऊचे 10 पोते सोयाबीन मायवाली 10 पोते सोयाबीन आहे हा म्हणून ते ट्रॅक्टर सांगासाठी आलो होतो आम्ही मोठे पाटलाचा मग आता काही टेन्शनच नाही ना तुमची सोयाबीन आहे मायवाली सोयाबीन आहे देवलाल भाऊची सोयाबीन आहे तिघं मिळून घेऊन जाऊ 10 आमचे म्हणजे 20 आमचे पोते 15 तुमचे 35 पोते जाते म्हणलं ट्रॅक्टरमध्ये आपल्या बापा मग तर काही वादच मिटला आता तर काही टेन्शनच नाही राहिली हा सरपंच साहेबावर बी भाडं बसत नाही सरपंच साहेबाची सोयाबीन बी चालली जाते म्हणलं मार्केटमध्ये न तुमचं यावर बी भाडं बसत नाही जास्त तिघा मिळून म्हणलं अर्ध भाडं देऊन द्या पैसे वाचून जाते ठीक आहे न सक्ती होऊन जाते म्हणलं तिथं मार्केटमध्ये बोला चालले काय मग आता भरून टाकू म्हणलं सोयाबीन आता सोयाबीनला भाव नाही भाव आता सध्या सरपंच साहेब पण माझ्या घरचा बुडा खूप लागला होता माझ्या मागं का ठेवतो म्हणे ते सोयाबीन नाहीतरी शेतकऱ्याच्या मागे म्हणलं हेच आहे म्हणे आटच आहे म्हणे नेहमी म्हणे शेतकरी बोंबलते म्हणे फायदा कशी नाही भेटत हा शेतकऱ्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणे ह्या वर्षी सोयाबीनचा भाव वाढत नाही म्हणे मग काय ठेवतो म्हणे तू पाण्या पावसाच्या बाहेर सोयाबीन घेऊन जा म्हणे विकत तो शांताराम भाऊ मीने बी ते सोयाबीन विकायला काढली आहे काय करतं ते सोयाबीन ठेवून हलकी भरते मग हा अजून म्हणलं आपण 1-2 महिने ठेवली घरी का ते थोडीशी वायते हलकी भरून जाते त्याच्यापेक्षा विकणं फेकणं तिकडं 500-1000 रुपये कमी का जास्त ठीक आहे ना मग तर मोठे पाटील ट्रॅक्टर तर आपला बाहेरच आहे मग ड्रायव्हर कुठे म्हणलं आपला झुमर आता तुमच्या समोरच बोलून देत त्याला फोन करून काय तर क्लिअर होऊन जाते आता बोलत त्याला फोन करून बरं हॅलो कुठं आहे बे झुमऱ्या मोठे पाटील आताच म्हणलं आंघोळ झाली आता कपडे घालून आलो म्हटलं बोला ना काम कर कपडे घालून झाले ना आता तुला केस तर आहेच नाही म्हणलं डोक्याले तेल पाणी पावडर वावडर लावायची काही गरज आहे नाही तर लवकरात लवकर मला 2 मिनिटात म्हणलं माझ्या घरी आहे लवकरात लवकर बस मोठे पाटील झाले म्हणलं कपडा घालून झाला आता बस 2 मिनिटात तुमच्या घरी बस 2 मिनिटात
त्याला म्हणलं झुमर ते आंघोळ झाली आता कपडे करू राहिला होता बस आलाच होतो आता. वाढेल ते भाडं म्हणलं ट्रॅक्टरचं आता देऊन देऊ का म्हणलं तिकडून आल्यावर सोयाबीन विकून आल्यावर देईन. शांताराम भाऊ केली का म्हणलं अजून तेच गोष्ट फालतूची. हा एवढी सिद्धत आहे का म्हणलं तू येली मायापाशी. अरे पैशाचं सोडणं का. हा जवळची माणसं आहे तुम्ही. पैसे म्हणलं तिकडून आल्यावर द्या नाही तर 8 दिवसात द्या. झालं आता. हा बोला ना मोठे पाटील बोला. हे काय रे बा देवलाल काका शांताराम काका ना सरपंच साहेब तुमच्या घरी कोणतं काम होतं का बा अर्जंट माझ्यासोबत. पहिले काय झुमरी आहे तू काही व्हीआयपी माणूस होय का बे का तू काही म्हणलं मंत्री मंत्री होय तर तुझ्यासोबत काही अर्जंट काम राहणार आहे मायावालं. हा आमचं सगळ्याचं. शांताराम काका मी तुले थोडी बोलून राहिलो आहे. मी मोठे पाटलाले माझ्या मालकाला बोलून राहिलो आहे बाबा. हा तुला काय नाही लागली म्हटलं ते. हा मोठे पाटलाला म्हणतो म्हणलं बोला म्हणलं मोठेवाले कोणतं काम होतं. अबे मी काय म्हणतो झुमऱ्या या तिघाची म्हणलं सोयाबीन आहे. एकाचे म्हणलं देवलाल भाऊचे 10 पोते शांताराम भाऊचे 10 पोते सरपंच साहेबाचे 15 पोते म्हणजे 35 पोते सोयाबीन येईल आज विकायला न्यायचे म्हणलं मार्केटमध्ये आपल्या ट्रॅक्टरमध्ये. तर आपलं लवकर म्हणलं ट्रॅक्टर ते काय तर कर म्हणलं चालू न यायची सोयाबीन भरून घेऊन जा म्हणलं मार्केटमध्ये. ठीक आहे ना मोठे पाटील घेऊन जातो मला सोयाबीन. मी काय म्हणतो शांताराम भाऊ तुमच्या वाशी म्हणलं ते रोजदार फौजदार आहे का म्हणलं सोयाबीन भराले. सोयाबीनचे पोते म्हणलं ट्रॅक्टरमध्ये टाकाले रोजदार लागन ना. ते पाटील आपला एकटा एक झबरूस कापी आहे. बंदेचे बंदे सोयाबीनचे पोते एकटाच टाकून देते मला ट्रॅक्टरमध्ये. त्याची तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे घेऊन जा म्हणलं ट्रॅक्टर मग. सरपंच साहेब मी काय म्हणतो चला म्हणलं ते ट्रॅक्टरपाशी जाऊ. आपल्याला कोणाची सोयाबीन पहिलं भरायची आहे कोणाची नाही ते म्हणलं बाहेर जाऊनच म्हणलं बोलचाल करून घेऊ म्हणजे क्लिअर होऊन जाते. चला ना मग आता बाहेर चला ना. ठीक आहे शांताराम भाऊ चला मग. मी काय म्हणतो सरपंच साहेब सगळ्यात पहिलं म्हणलं कोणाच्या घरची सोयाबीन भरायची आहे. काय आता शांताराम भाऊ आता तुझ्या घरची सोयाबीन भरली तरी थेस आहे माया घरची भरली तरी थेस आहे. कोणाच्या घरी भरून घ्या ना सोयाबीन पहिलं. हा तिघाची सोयाबीन नेणंच आहे ना आपल्याला मार्केटमध्ये विकाले. बरा कोणाच्या घरी सोयाबीन जाऊन. देवलाल भाऊ तुझ्या घरची भरतं का पहिलं. आता पहिलं घर कोणाचं लागतं इकडून जाता जाता सरपंच साहेबाचं. मग सरपंच साहेबाच्या घरचीच म्हणलं सोयाबीन भरून घेऊन ट्रॅक्टरमध्ये. पहिलं मायावाल्या घरची जर सोयाबीन भरली मग तिकडून अजून इकडं सरपंच साहेबाच्या घरी ट्रॅक्टर आणायला लागेल वापस. त्याच्यापेक्षा पहिलं सरपंच साहेबाची सोयाबीन त्याच्यानंतर मायवाला घर लागते पहिलं मग त्याच्यानंतर मायवाली सोयाबीन त्याच्यानंतर म्हणलं तुझी शेवट म्हणलं सोयाबीन भरून घेऊ. तसं करू मग. हा लाईन शिरत म्हणलं एका शिलेवरून भरत एका शिलेवर पण घेऊन जाऊ. हो तसंच करू. अरे झालंच नाही का म्हणलं तुमचं महाभारत. हा कोणाची सोयाबीन भरायची आहे पहिलं सांगा ना. इथेच मला टाइमपास करू आले का मायावाला. पहिलं म्हणलं जेवण घर करून आलो नाही मी. बरे जोरची मला भूक लागली आहे. लवकरात लवकर सांगा कोणाच्या घरी जायचं मला ट्रॅक्टर घेऊन सोयाबीन भरायला लवकर सांगा. अबे लेका हा सकाळचे म्हणलं 9 वाजले नाही न तुला लेका एवढ्या लवकर भूक लागली का बे. अरे बाबा मागं जेवढे काम आहे तेवढे तुम्हाला नाही म्हटलं कामा. बाप्पा बाप्पा एवढे काम आहे का बे तुझ्या माग. हा काय करतं घरचे कामं कपडे वपडे धुते का म्हणलं. हा भांडे घासतं स्वयंपाक करतं. हा तुझ्याच मागं राहते का मग तू आली माय म्हणलं ते काय करते म्हणलं. शांताराम काका आता मायानं काही व्हायला पाहत नाही का मग. मायाचं वय बनलं आता तुझ्यापेक्षा किती वयानं मोठे आहे. हा 80 वय व्हाय ना मायाचं 80 वर्षाची आहे ते. आता काम करते विरस खाते का ना. लेका तुझ्या मायनं म्हणलं कामं नाही होत लग्न करून नाही करत बे. हा एखाद्या लग्न करून म्हणलं एखाद्या सुनबाईला आण ना घरी तुझ्या मायले म्हणलं हात असरा होऊन जाते. आता लग्न करू तर कसं करू. हा हे काय म्हणलं पोरगी द्यायला तयार नाही मला. बाबा तुमच्या सोडाने रे बाबा त्या लग्ना भग्नाच्या गोष्टी. हा झुमऱ्या मा घरी चाल म्हणलं घेऊन ती मा घरची सोयाबीन म्हणलं पहिलं भरायची आहे. हा मग देवलाल भाऊच्या घरी मग शांताराम भाऊच्या घरी शेवट. चाल लवकर. ठीक आहे तुम्ही करा मला तुमचं महाभारत चालू. मी चालतो मला सरपंच साहेबाच्या घरी मला ट्रॅक्टर घेऊन मी लावून देतो तिथं ट्रॅक्टर सोयाबीनच्या पोत्यापाशी. हा तुम्हाला यायचं असं या नाही तर नका येऊ. तेव्हा मग म्हणलं मी हा जेवण करून येतो मला घरून. ठीक आहे ठीक आहे जा लवकर ट्रॅक्टर लावून दे सरपंच साहेबाच्या घरी जा म्हणलं जेवण करायला. तेव्हा पण म्हणलं त्या झबरूले सांगून दे तुम्ही ते पोते भरायले जा. मी काय म्हणतो सरपंच साहेब मी चालतो म्हणलं आता घरी. हा तुम्ही म्हणलं डायरेक्ट म्हणलं तुमचे दोघांचे पोते भरून ट्रॅक्टर आपल्या घरी डायरेक्ट घेऊन जा म्हणलं. ठीक आहे ना. ठीक आहे शांताराम भाऊ येतो म्हणलं अर्ध्या घंट्यात होऊन जाते म्हणलं आमची दोघांची पोती भरून. चला ना मग चला. ओ शांते बा ना माईवाली माय कुठे गेली मला दिसून नाही राहिलं घरी. खुर्ची खाली दिसून राहिली. हा बुडा आहे ना का घरी. आता तुमचा आबा ना कायची तुमची माय. हा हे होता तुमचे माय बाप 1 वर्ष देवदर्शनाला गेले होते तिकडं तर बरं होतं घर. हा आता म्हणलं तुमचे माय बाप घरी आले तर तुमची माय म्हणते हे भांडे धुतले नाही का झाडझूड केले नाही का कपडे धुतले नाही का हे कर ते कर. तुमचा बाप म्हणलं तिकडं मायवाले सासरे सुनबाई आण बरं चहा गरम गरम. अजून 5 मिनिट झाले. सुनबाई पाणी आण. सुनबाई जेवायला दे बरं.
सुनबाई थोडंसं मला चहा पाहिजे होता. बापा बापा मी तर परेशान होऊन गेली आहे. हो त्या गोष्टी जाऊ दे ना व. ते तर होणारच होतं, हे तर मला माहित होतं. पण कुठे गेला मला बुडान दिसू राहिला घरी. हा आणि मायवाली माय कुठे गेली तू का? म्हटलं ते तुमचे मायबाप वावरात येतो म्हणे सुनबाई. ते थोडंसं वावर कसं काय तर हा चांगला आहे का पीक पाणी काय तर ते संत्र्याचा बगीचा आला आहे का तर आम्ही बुडाबुडी येतो म्हणे घुमून. तर वावरात गेले ते. गेले त्या माय तर आपतच आली आता तर. काय जी आपत आली? काय झालंय मला वावरात? काय करून ठेवलाय का गडबड? गडबड काही नाही करून ठेवली आहे. त्या कोट्यापाशी म्हणलं ते बैलाचा कोटा आहे ना आपला, तिथं म्हणलं दारूच्या शिशा पडल्या ना मायावाल्या 5-6 पेलेल्या. मग आता त्या मायबीन बुडा म्हणून त्या मायबीन येले का कवा दारूचा शेव लागला म्हणून एवढा. हा आता आपत नाही आला पाहिजे. घरी यायला बोलते म्हणले मला. मग तुम्ही त्या दारूच्या शिशा म्हणलं एखाद्या ठिकाणी ते दाबून ठेवायला पाहिजे आणि फेकून द्यायला पाहिजे नाल्या नुल्यात. तिथंच ठेवला तुम्ही ना. आता तुमचा बाप म्हणलं कसं आहे माहिती, भारी माणूस आहे. तिथं तर बैलाच्या कोट्यापाशी जाईनच पाहिले. ते मायबीन पहिलं दिमाग खराब होऊन गेला मायावाला त्या सोयाबीनच्या भावानं. ते सोयाबीनले भाव नाही आहे तिकडे. म्हणलं त्या सरपंच साहेबाची सोयाबीन भरणं चालू आहे म्हणलं ट्रॅक्टरमध्ये. देवलाल भाऊची भरण मग आपल्या इथे येते. दे बरं लवकर. ते काय केलं तर जेवण दे बरं लवकर. मला जायचं आहे. केला बेसन केलं आणि भाकरी केल्या. काय करू? बेसन ना भाकरी? काय पागल झाली का तू? बेसन ना भाकरी? अरे बापा जाऊ दे म्हणलं मी नाश्ता करून घेईन तिकडं मार्केटमध्ये. भाकरी मला थोडी पाहिजे होत्या. हा तुमचे मायबाप असतं म्हणे सुनबाई म्हणे खूप दिवसाचे ते बेसन भाकरी नाही खाल्ल्या म्हणे. तर बनव म्हणे बेसन भाकरी. केल्या बेसन भाकरी खा म्हणलं आता तुम्ही. ते जाऊ दे, तू काही टेन्शन घेऊ नको. तू आपले काम कर म्हणलं अंदरचे. मी करतो म्हणलं तिकडे नाश्ता वाजता. तू टेन्शन नको घेऊ. जा लवकर तू चालू काम पाय. मित्रांनो असं महाभारत चालू राहते बा मा घरी. हा महाभारत म्हणलं पहिलं नाही होतं. आता म्हणलं बुडाबुडी आली की नाही तेव्हापासून महाभारत चालू होणार आहे आता. समजले? तुमच्या घरी महाभारत राहत असेल तर बरं सांगा. आज चाललो म्हणलं सोयाबीन घेऊन मार्केटमध्ये. आता किती रुपये भाव आहे सोयाबीनले किती नाही ते मार्केटमध्ये गेल्यावरच पता चालन. तुम्हाला तुमच्यापाशी जर सोयाबीन असेल तर सांगा बा कमेंटमध्ये लिहून. हा किती रुपये क्विंटल गेली तुमची सोयाबीन, काय भाव भेटला तुमच्या इकडं तर आम्हाला सांगा. ठीक आहे. आता म्हणलं फक्त सोयाबीन भरणं चालू आहे. उद्या मस्त व्हिडिओ बनवणार आहे सोयाबीनच्या मार्केटचा. ठीक आहे का? म्हणून पाहायला विसरायचं नाही म्हणलं. उद्या सोयाबीनच्या मार्केटचा व्हिडिओ नाचता आहे मस्त बा. व्हिडिओला कमेंट, व्हिडिओला लाईक न चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आपल्या. ठीक आहे? म्हणजे असेच मस्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते. ठीक आहे मित्रांनो. आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत नमस्कार.